श्री स्वामी समर्थ गुरु महाराज की जय. तर तो झालता असा विषय भाऊ की आपल्याला जाणार भाऊ वांगेश्वरले आणि आपल्यासोबत कोण आहे माहिती तुम्हाला डायरेक्ट पवन महाराज पुढ्यात भाऊ शुभम भाऊ. आता हे चालू भाऊ शुभम भाऊ गाडी पवन महाराज पुढे बसेल आणि आपण संबंध मांग. आता आपण काही एकटं दुखतं नाही भाऊ, पुरी फॅमिलीच आहे आपल्या सोबत. हे आता पुढे मी मला गळीत मला बाबा आहेत पुढे आणि मागच्या साईडला तुम्हाला दिसून आलं बरोबर. इकडे आहेत भाऊ गोलो भाऊ मोठी आणि लागे तिकडे आपली आई. पुरी फॅमिली घेऊन चाललो भाऊ आम्ही वांगेश्वरले. गाडी घेऊन निघालतो भाऊ घरून. मग डायरेक्ट गेलो भाऊ आम्ही कौलखेडमध्ये कारण तिथं थांबलो आम्ही एका दुकानावर. तिथं घेणं होतं आपल्याला सामान. मग सामान वगैरे घेतलं. आता पवन महाराज सोबत असल्यावर पवन महाराजची पिये लागते नाहीत का भाऊ संग. मग आपल्याला घेणं पडते भाऊ सिंदखेड मधून बबलू महाराजले. आता बबलू महाराजले आवाज दिले पण बबलू महाराजच्या काही टावरला रेंज नव्हती. 2-3 खेप फोन लावून पाहिले. प्रकरण लय गंभीर आहे. म्हटलं जाऊ द्या बा यायले काही रेंज नाही. आता मग आखरी आवाज दिला बा गळ्याले. मग कुठे आखरी आला भाऊ गळी. बबलू महाराजले बसलो भाऊ गाडीत नाही आणि गाडी घेऊन धकलो आम्ही सिंधी कॅम्पातून डायरेक्ट कुठे वांगेश्वरला जायसाठी. आता रस्त्यात जाणं पडते भाऊ आपल्याला पारसवरून. तो पारसले एवढी मोठी ट्रकाची लाईन रे बा, कमीत कमी 1-1.5 किलोमीटर. काय लाईनच पहा म्हटलं ना ट्रकाची लाईन पायत गेलो भाऊ. सरकी आमची गाडी डायरेक्ट पंपावर गेलो. डिझेल घेतलं गाडीत टाकून. डिझेल टाकलं मग गेलो भाऊ आम्ही रस प्यायले. होस द्या म्हटलं दे दणका उडो मनका. घेतला सगळ्यांना रस घेस म्हटलं टाईट पैकी. बाकी गाडीतच ठेवले आम्ही. रस पेला भाऊ आणि अतून आहे म्हटलं भाऊ ते गाव जवळच. आता मग काय धकलो बा गाडीत बसून डायरेक्ट पोहोचलो. धकल्याबरोबर पोहोचल्यावर महाराजले म्हटलं इकडे म्हटलं हाय हॅलो केलं डायरेक्ट पोहोचलो भाऊ. आपल्या हाती महाराजची थैली गेली घेतली. आता पुढे आहे भाऊ एकवाची कॅन. आता दिवसभर थांबणं पडते भाऊ. मग पाणी इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण नाहीतर ऊन लागते भाऊ. वांगेश्वरले पोहोचल्यावर डायरेक्ट गेलो भाऊ शंकरजीच्या मंदिरात. हर हर शंकर नमामि शंकर. मग गेलो भाऊ डायरेक्ट दर्शन करायसाठी. दर्शन वगैरे केलं निघालो मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.